नमस्कार. इंडियन व्हॉईसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. हा आहे भारतीयांचा आवाज. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अलीकडेच मोदींच्या बोलण्याच्या शैलीबद्दल म्हणाले की पंतप्रधानांची हिंदी भाषा फार चांगली आहे, पण उत्तम भाषेत बोलल्याने आर्थिक विकास होत नाही, महागाई कमी होत नाही आणि बेरोजगारीही कमी होत नाही. पंतप्रधानांच्या वक्तृत्वावर त्यांचे समर्थक फिदा असतात, मात्र त्यांच्या कथनीचंच कौतुक करायचं असतं. करणीबद्दल बोलण्यासारखं फार काही नसतं, करणीबद्दल बोलायचंच नसतं. कॅमेऱ्यात स्वतःची छबी कशी दिसते या विचाराने ते पछाडलेले असतात, अशी त्यांच्यावर नेहमीच टीका होते. 2007 साली ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना पत्रकार करण थापर यांनी त्यांची एक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत करण थापर यांनी अडचणीचा प्रश्न विचारल्यावर कुडत्याला लावलेला माईक काढून टाकून मुलाखत सोडून ते निघून गेले होते. हा प्रसंग बऱ्यापैकी गाजला होता. तेव्हा अशा पंतप्रधानांकडे पत्रकार आणि पत्रकारिता याविषयीचा आस्थेवाईकपणा कितीसा असणार? पत्रकारांशी वागण्याची त्यांची तऱ्हा हेही गुजरात मॉडेलच आहे. गुजरातेत ते 12 वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहिले. या काळात राज्यातल्या पत्रकारांना ते का भेटत नाहीत, असा प्रश्न तिथेही विचारला जायचा. आणि या प्रश्नाला उत्तर मिळायचं की ते स्वतःच्या आमदारांनाच भेटत नाहीत, तर पत्रकारांचं काय घेऊन बसलात. पत्रकार परिषद ही एक जगन्मान्य आणि भारतात देखील छान रुजलेली पद्धत आहे. मोदीजींनी या पद्धतीलाच फाटा दिला. उलटा प्रश्न किंवा साधा उपप्रश्नही विचारला जाणार नाही, अशी काळजी घेत मोजक्याच मुलाखती त्यांनी दिल्या. त्यांच्या मुलाखतींसाठीचे काही नियम असतात. पंतप्रधानांची चांगली बाजू आणि विरोधकांची लंगडी बाजू पुढे येईल असेच प्रश्न विचारायचे. उपप्रश्न किंवा फार खोलात जाऊन काहीही विचारायचं नाही. त्यांनी कितीही लंबी चवडी उत्तरं दिली तरी त्यांना थांबवायचं नाही, अडवायचं नाही. अनेकदा ते उत्तर देताना सलग 5-5 मिनिटं बोलत राहतात. तुम्ही आंबा कापून खाता की आंबा चोखून खाता, ही त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नांची पातळी आहे. संसद अधिवेशनं सुरू असताना आता नव्या संसद भवनात देखील बहुसंख्य पत्रकारांना मज्जाव केलाय. तात्पुरती परवानगी दिली जाते, त्यासाठी लॉटरी पद्धत अवलंबली जाते. लॉटरी पद्धतीने नावं काढून अगदी मोजक्याच पत्रकारांना परवानगी दिली जाते. याचे कोणतेही निकष नाही आहेत, त्यामुळे सरकारच्या लाडक्या पत्रकारांना पहिली संधी मिळते हे सांगायला नकोच. या निर्णयाविरोधात दिल्लीतल्या पत्रकारांनी आंदोलनही केलं होतं. काही जण दाद मागण्यासाठी न्यायालयातही गेलेले आहेत. संसद हॉल, जिथे विविध मंत्र्यांना आणि खासदारांना थेट भेटणं शक्य असतं, त्यांच्याशी औपचारिक अनौपचारिक बातचीत करता येते. पत्रकारांना ही जागा खूप पत्रकारांसाठी मोलाची असते. तिथे तर पत्रकारांना बंदीच आहे. पत्रकारांबाबतचे निर्णय घेण्यासाठी लोकसभेची एक सल्लागार समिती असते. या समितीत पत्रकारांचे प्रतिनिधी सुद्धा असतात. जुलै 2017 मध्ये स्मृती इराणी यांनी माहिती प्रसारण मंत्रीपदाची सूत्र हाती घेतली होती. तेव्हापासून आजतागायत ही समिती नेमली गेलेली नाही. आता त्या या खात्याच्या मंत्री नाही आहेत. सध्या अनुराग ठाकूर या विभागाचे मंत्री आहेत. सरकारच्या धोरणांवर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना, सरकारच्या धोरणावर रिपोर्टिंग करणाऱ्या, टीका करणाऱ्या पत्रकारांना फक्त देशद्रोही ठरवणं नाही, तर 2014 पासून एकूण 16 जणांवर दहशतवादी गुन्ह्याची कलमं लावली गेली आहेत. त्यातल्या 7 जणांना तुरुंगात डांबलंय. 2023 या एकाच वर्षात अशा 10 घटना घडल्यात. काश्मीर, मणिपूर इथल्या पत्रकारांवर पाळत ठेवणं, त्यांच्या लिखाणावर सेन्सॉरशिप हे सुद्धा घडलंय. रिपोर्ट्स विदाऊट बॉर्डर्स ही एक संस्था आहे. स्वतंत्र पत्रकारिता, पत्रकारांचे अधिकार या विषयावर ही संस्था काम करते. त्यांच्या 2023च्या अहवालानुसार मुक्त पत्रकारितेतलं भारताचं स्थान, मुक्त म्हणजे स्वतंत्र पत्रकारितेतलं भारताचं स्थान घसरत घसरत आता 161 झालंय. स्वतंत्र पत्रकारितेवर बंधनं येतील असे निर्णय घेणाऱ्या राष्ट्रप्रमुखांच्या यादीत आपल्या पंतप्रधानांचंही नाव आहे. त्यांनी देशातली बहुविधता धोक्यात आणल्याचं म्हटलंय. पंतप्रधान झाल्या झाल्या
मोदीजींनी मन की बात हे हितगुज सुरू केलं. त्यासाठी रेडिओ हे माध्यम त्यांनी निवडलं. मला अगदी सामान्यातल्या सामान्यांपर्यंत पोचायचंय असं मोदीजींनी सांगितलं. सुरुवातीला हे फक्त 10-12 मिनिटाचं हितगुज असे. नंतर त्यांच्या सगळ्याच भाषणांप्रमाणे हेही लंब्या कालावधीचं तासातासाचं होऊ लागलं. या भाषणांमध्ये 125 करोड नागरिकांची ताकद, देशाला महान करायचं आहे वगैरे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी असतात. तर मोदीजींची सगळी ही शब्दसेवा जी असते ती एकतर्फीच असते. ते एकटे बोलत राहतात आणि आपण ऐकतो. ऐकणारे फक्त आणि फक्त ऐकतातच. मोदीजींच्या या संपर्क शैलीत प्रश्न विचारायला मोकळीक नाही. आणि आता नव्या टेलिकॉम विधेयकाने तर सोशल मीडियातल्या आणि डिजिटल स्वरूपाच्या बातम्या, कार्यक्रम यावरही बंदी घालण्याचा अधिकार सरकारने घेतलाय. सरकारने स्वतःकडे हा अधिकार घेतलाय. म्हणजे गोदी मीडियातून ज्या घडामोडी वगळल्या जातात त्या समजण्याचा आपला एक मार्ग आहे, तोही बंद होऊ शकतो. आपण खऱ्या माहितीपासून वंचित राहिलो तर आपल्या नागरिकत्वाला काय अर्थ उरला? तुम्हाला हे पटतंय ना? सच्चे पत्रकार असं म्हणतात की 2014 पासून भारतीय पत्रकारितेचं कुपोषण सुरू झालं, कुपोषण केलं गेलं आणि आता तर भारतीय पत्रकारिता वारली आहे. तेव्हा नागरिकांचं, लोकशाहीचं खच्चीकरण करणारी अशी धोरणं आखणाऱ्या सरकारचं काय करायचं ते ठरवायला पाहिजे. निवडणूक जवळ येत चालली आहे. तुम्हाला हे पटतंय ना? पुन्हा विचारतेय. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. नमस्कार.